फ्रेंड्स, मी एकदम स्पायसी असा एक पदार्थ स्नॅक्स बनवत आहे रेसिपी. तर बघा, मी पॅन ठेवलेला आहे. तेल टाकतो मी आता. तर बघूया आता रव्यापासनं करणार आहे. तर तेल तापलं की आपण फोडणी करून घेऊ. बघत राहा अकूज किचन. बहुतेक तेल तापलं असेल, आपण फोडणी करून घेऊया. हां, तडतडली आहे फोडणी. मी मोहरी टाकली आहे. हे जिरं आहे. मिरची मी अशी बारीक करून घेतलेली आहे, हिरवी मिरची. आता ह्याची तर आपण टाकूया. भरपूर घेतलेली बघा, आपण एकदम स्पायसी करतोय. तिखट चिली फ्लेक्स पण टाकतोय मी. बघा, आपल्याला करायची एकदम स्पायसी अशी. आणि भरपूर अशी कोथिंबीर. आता याच्यात आपण पाणी ॲड करून घेऊया. गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ आपण. पाणी टाकलेलं आहे त्याच्यात. थोडं अजून टाकून घेऊ. आणि आपण ब्लॅक सॉल्ट वापरतो याच्यात. आता आपण याच्यात रवा टाकून घेऊया. चांगलं हलवायचं आहे आपल्याला, व्यवस्थित घट्ट झालं पाहिजे. फ्रेंड्स, आपला रवा आता चांगला मेल्ट झालेला आहे त्याच्यात, म्हणजे एकजीव झालेलं आहे आता ते. आता ह्याला आपण 10 मिनटासाठी झाकून ठेवूया. फ्रेंड्स, 10 मिनटं झालेले आहेत. तर आपण आपला हा जो फ्राय केलेला रवा आहे तो एका आता बाउलमध्ये काढून घेऊया आणि पुढची रेसिपीला सुरुवात करूया. बघताय फ्रेंड्स, मी याच्यात काढला आहे तो रवा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा उकडलेला बटाटा आहे, हा ह्याच्यात आपल्याला स्मॅश करून टाकायचा आहे. तर मी आता ह्याच्यात तो बटाटा किसून टाकणार आहे. बघत राहा अकूज किचन. बघा फ्रेंड्स, मी बटाटा बारीक केला आहे. आता आपल्याला या पिठामध्ये त्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याच्या गाठी अजिबात राहता कामा नये. व्यवस्थित त्याला बारीक करून घ्यायचं आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय मी आपल्याला या पिठाचे असे गोल गोल बॉल करून घेतोय. नंतर ह्याला आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय मी असे त्याचे बॉल बनवून घेतलेले आहेत. एकदम स्पायसी आहेत हे. तर याला आपण आता डीप फ्राय करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आमची पारंपरिक कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. मीडियम आहे फ्लेम गॅसची. आता एक एक
तेल तापलं की आपण एक एक बॉल सोडून घेऊया. बघूया तेल झालं आहे का गरम ते. मी एक बॉल सोडून बघतो. हां झालं आहे गरम. एकदा नक्की करून बघा, खूप छान रेसिपी आहे. मंद आचेवरच तळायचं आहे आपल्याला. बघत राहा अकूज किचन. हलके जसा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला तळायचं आहे. बघत राहा अकूज किचन. आता हे झालेले आहेत. आता मी याला काढून घेतो. फ्रेंड्स, फायनली आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे. याला नाव काय द्यायचं अजून मी काय ठरवलेलं नाही आहे. तरी पण एकदा तुम्ही जरूर ट्राय करून बघा. खूप मस्त एकदम क्रिस्पी बॉल होतात, एकदम टेस्टी. ह्याला तुम्ही लोणच्यासोबत खा, चटणीसोबत खा, दह्यासोबत खा, शेजवान सॉस नाही तर टोमॅटो सॉस कशासोबत खा, नाही तर नुसतं तसं खाल्लं तरी खूप टेस्टी लागतात. एकदा नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून या रेसिपीचा आनंद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक्यू.